हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो नवीन टॉपिक सुरू केलेला आहे मॉडिफिकेशन ऑफ फ्लावरिंग प्लांट त्याच्यामधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण टिपिकल स्ट्रक्चर ऑफ रूट स्टडी केला आहे. इन टिपिकल स्ट्रक्चर ऑफ रूट देयर इज प्रेझेन्स ऑफ 5 डिफरंट रिजन्स, पार्ट्स डिफरंट रिजन्स आहेत आणि प्रत्येकाचं जे काम आहे ते पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पहिला रिजन आहे त्याला म्हटलं जातं रिजन ऑफ टॅप रूट. सेकंड इज कॉल्ड ॲज द रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. Third layer is called as third part is called as the region of elongation. Fourth one is called as the region of root hair, and the last one, that is the fifth part, is called as the region of maturation. तर हे सगळे जे रिजन्स आहेत त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन किंवा त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ओके, सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फंक्शन ऑफ रूट. त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज बघताय. तर रूटचं या ठिकाणी काय काम असणार आहे? तर रूट हे काय आहेत? दीज आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक अँड द निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, बेसिक आपल्याला आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तर रूटचं जे मेन काम काय आहे? तर सॉइल मध्ये फिक्स ठेवण्यासाठी, सॉइल मध्ये घट्ट रुतून बसण्यासाठी, आणि त्यामुळे झाड जे आहे ते इंटॅक्ट इरेक्ट पोझिशन मध्ये राहत असतं. ओके, कितीही वारा आला किंवा कितीही क्लायमॅटिक कंडिशन्स जरी या ठिकाणी आले तरी झाड ते त्या ठिकाणी घट्ट त्या मातीला काय राहतं, चिकटून राहतं. पण त्यासाठी रूट सिस्टीम खूपच गरजेची आहे. ठीक आहे, सो रूट्स दीज आर युजफुल फॉर फिक्सेशन अँड अँकरेज ऑफ प्लांट बॉडी इनसाइड द सॉइल. जे काही या ठिकाणी जी प्लांटची जी बॉडी आहे ती प्लांटची बॉडी त्या रूटच्या सहाय्याने सॉइल मध्ये फिक्स्ड कंडिशन मध्ये प्रेझेंट असणार आहे, आणि अँकरेज करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी घट्ट धरून ठेवण्यासाठी, जमिनीला सॉइलला घट्ट धरून ठेवण्यासाठी या ठिकाणी या रूट सिस्टीमचा वापर केला जातो. सेकंड फंक्शन आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. बघा या ठिकाणी दुसरं मेन फंक्शन काय असणार आहे? जे काही जमिनीमध्ये, जे काही मातीमध्ये सॉइल असणार आहे, सॉइल मध्ये प्रेझेंट असणारे जे काही वॉटर असणार आहे किंवा जे काही मिनरल्स असणार आहेत त्या मिनरलला ऍब्सॉर्ब करून घेण्याचं काम कोण करणार आहे? रूट सिस्टीम घेणार आहे. म्हणजे जे काही पोषक जे अन्न असणार आहे, बघा आपण रोज अन्न खातोय, अन्न खाल्लं तरच आपल्याला ताकद मिळत असते. तशाच पद्धतीने रूट सिस्टीमला सुद्धा या ठिकाणी झाडांना अन्नाची सुद्धा गरज असते, आणि मग ते अन्न कुठून मिळणार आहे? एकतर प्रकाश संश्लेषण मार्फत किंवा डायरेक्टली जमिनी मार्फत. म्हणजे जमिनीमध्ये प्रेझेंट असणारे जे काही वॉटर आहेत, जे काही न्यूट्रिएंट्स असणार आहेत, ओके, मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील, मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतील, तर ते ऍब्सॉर्ब करून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करणार आहे? रूट्स करत असतात. येते लक्षात? म्हणजेच काय? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ॲज वेल ॲज द मिनरल्स फ्रॉम द सॉइल. थर्ड फंक्शन आहे कंडक्शन ऑफ ऍब्सॉर्ब्ड मटेरियल अप टू स्टेम ॲज वेल ॲज अप टू द बेस ऑफ द ट्री. आता ह्या ठिकाणी जे काही त्या प्लांटनी देयर इज प्रेझेन्स ऑफ व्हेरियस सिस्टीम्स. बघा या ठिकाणी व्हॉस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. व्हॉस्क्युलर सिस्टीम मार्फत या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असणार आहेत. तर ह्याच्या मार्फत काय केलं जाणार आहे? कंडक्शन ऑफ द व्हेरियस इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. जे काही वॉटर असणार आहे, जे काही मिनरल्स असणार आहेत हे त्यांनी ऍब्सॉर्ब केलेले असणार आहेत. ते ऍब्सॉर्ब केलेलं जे मटेरियल असणार आहे तर ते एकाच ठिकाणी ते साठवून ठेवत नाहीयेत, तर ते वेगवेगळ्या भागांना पोहोचवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कशा मार्फत केलं जातं? या ठिकाणी रूट सिस्टीम मार्फत केलं जाणार आहे. म्हणजेच पहिल्यांदा कुठे जाणार आहे? ते स्टेम कडे पाठवलं जातं. ओके, सो लाईक दिस हिअर स्टेम ॲज वेल ॲज टू द बेसल पोर्शन ऑफ द रूट. रूटच्या खालचा जो भाग आहे, मुळांकडचा जो भाग आहे, त्याला सुद्धा इसेन्शियल जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय केले जातात? प्रोव्हाइड केले जातात. येते लक्षात? सो दिस इज द मेन फंक्शन ऑफ द रूट. फिक्सेशन ॲज वेल ॲज द एन्करेज ऑफ द प्लांट बॉडी इनसाइड द सॉइल, absorption of water and minerals from the soil, and the third function is the conduction of absorbed material up to the stem and the base of the particular type of the plant. Okay, next type आहे, next point आहे types of root. बघा रूटचे वेगवेगळे प्रकार आहेत. ह्या ठिकाणी रूटचे जे प्रकार आहेत हे प्रकार कशावरून आहेत? तर ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. सो हिअर अकॉर्डिंग टू द बेसिस ऑफ ओरिजिन द रूट्स these are divided into two types. त्यातला पहिला प्रकार आहे टॅप रूट. टॅप रूट सगळ्यांना माहितच आहे. जो आपण टिपिकल रूटचं जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे तेच या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत? टॅप रूट म्हणणार आहोत. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? जे मूळ
जे खोड आहे, मराठीमध्ये तुम्ही 10वी मध्ये पर्यंत जे मराठी मीडियमला असतील किंवा जे इंग्लिश मीडियमला असतील त्यांनी हे टॅपरूट सिस्टीम ऑलरेडी बघितलेली आहे, सगळ्यांना माहितच आहे. ओके, इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द रॅडिकल. बघा जे सीड्स असतात, आता सीड्स मध्ये जे काही रॅडिकल्स आहेत बघा, शेंगदाणा घ्या, शेंगदाणा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये छोटासा एक भाग प्रेझेंट असतो बघा. ओके, आता बघा हा आहे टिपिकल. या ठिकाणी हे शेंगदाणा जर ओपन केला बघा, ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आतल्या बाजूला इथं एक छोटासा असा भाग दिसतोय. ओके, इथं असं थोडासा छोटासा तो भाग दिसतोय, त्याला काय म्हणलं तर रॅडिकल. आणि हे दोन काय आहेत कॉटिलिडॉन्स. तर ह्या रॅडिकल मार्फत काय होणार आहे, ह्या टॅपरूटची डेव्हलपमेंट केली जाते. ओके, सो हियर इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द रॅडिकल ऑफ एन एम्ब्रियो ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. बघा ज्यावेळेस तुम्ही एखादं कडधान्य मोड आणायला टाकताय त्यावेळेस त्याच्यातून जे छोटंसं जे मोड आलेले असतात तर त्यालाच आपण काय म्हणतो, तेच जे मोड आहे म्हणजेच काय त्याच्या मार्फत हे रूट सिस्टीम तयार झालेली असते. ओके, इट इज आफ्टरवर्ड्स इट इज डेव्हलप्ड इनटू द रूट सिस्टीम अँड इट इज कॉल्ड एज द टॅपरूट. येते का लक्षात? म्हणजे त्या रॅडिकल मार्फत ज्या वेळेस ह्या ठिकाणी त्या एम्ब्रिओ मध्ये प्रेझेंट असणारा जो रॅडिकल आहे त्या रॅडिकल मार्फत ज्या वेळेस सीड जर्मिनेट केले जातात त्याच्या मार्फत तयार होणारी जी बॉडी आहे त्याला म्हटलं जातं टॅपरूट. ओके, द मेन ब्रांच इट इज कॉल्ड एज अ प्रायमरी रूट. बघा ह्यामध्ये आता इथं तुम्हाला ही रूट सिस्टीम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हलप झालेली दिसेल, ह्याला मोड येणार आहे. ओके, आता हा जो भाग आहे तो काय होणार आहे, इट इज डायरेक्टली इन्सर्टेड इनसाइड द सॉइल इकोसिस्टीम. बघा ह्या ठिकाणी मेन ब्रांच ह्या ठिकाणी तयार होणार आहे लाईक दिस. दिस मेन ब्रांच इज कॉल्ड एज अ प्रायमरी रूट. ह्यालाच आपण काय म्हणणार आहोत, प्रायमरी रूट. अँड दिस प्रायमरी रूट्स दीज आर फर्दर डिवाइडेड इनटू सेकंडरी रूट्स, टर्शरी रूट्स एटसेट्रा. बघा ह्याला आपण काय म्हणणार आहोत, इट इज कॉल्ड एज अ प्रायमरी रूट. ओके, आता ह्या प्रायमरी रूट सिस्टीम मार्फत या ठिकाणी हे सेकंडरी रूट सिस्टीम तयार झालेले आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट द सेकंडरी रूट सिस्टीम इज डेव्हलप्ड लाईक दिस. ह्याला काय म्हणणार तुम्ही, सेकंडरी रूट. ह्या सेकंडरी रूट्स वरती परत छोटे छोटे आणखीन रूट सिस्टम्स असे डेव्हलप झालेले असतात लाईक दिस. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, टर्शरी रूट. बरोबर. सो हियर जे काही ही मधली सेंट्रली प्लेस्ड जी रूट सिस्टीम आहे याला म्हणणार आहात प्रायमरी रूट. आणि ह्या प्रायमरी रूट्स मार्फत अनेक ब्रांचेस तयार झालेले असतात. त्या ब्रांचेसची नाव आहे सेकंडरी रूट. आणि सेकंडरी रूट्स वरती फर्दर आणखीन ब्रांचेस तयार झालेले त्याला म्हणलं जातं टर्शरी रूट्स. ओके, तर हे जे टिपिकल हे जे टॅपरूट सिस्टीम जी आहे ती मोस्ट कॉमन कशामध्ये आहे तर डायकॉटिलिडॉनस प्लांट्स मध्ये. म्हणजे ज्या सीड्सचे दोन भाग पडतात, दोन खपल्या तयार होत असतात. बघा दोन या ठिकाणी एखादं सीड वाटाणा असेल, घेवडा असेल, पी, बीन किंवा जे सगळे जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत, जे सगळे जे कडधान्य आहेत. ओके, ज्या काही सगळ्या जे काही तूर आहे, मटकी आहे. ओके, तर अशा प्रकारचे जे कडधान्य आहेत ह्याचे जर तुम्ही दोन खापा केल्या, दोन भाग केले तर त्याला तुम्ही काय म्हणता, डायकॉटिलिडॉनस. डाय म्हणजे दोन, द्विदल वनस्पती. तर ह्या सगळ्या द्विदल वनस्पतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी टॅपरूट सिस्टीम बघायला मिळते. येते लक्षात? इन ऑल दीज डायकॉटिलिडॉनस प्लांट्स टॅपरूट सिस्टीम इज डेव्हलप्ड. एक्झाम्पल्स काय काय असतात बघा, पी, बीन, सनफ्लावर. ओके, व्हेरियस सिरियल्स सगळे जे कडधान्य आहेत ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये ऍड करू शकताय. सेकंड आहे ऍडव्हेंटिशियस रूट. दुसरा प्रकार आहे ऍडव्हेंटिशियस रूट. बघा स्क्रीनशॉट काढा आणि ही डायग्राम पटकन ड्रॉ करून घ्या. ह्याला काय म्हटलं जातं, टॅपरूट. बरोबर. सेकंड आहे ऍडव्हेंटिशियस रूट. ठीक आहे, दुसरा प्रकार याच्यामधला आहे ऍडव्हेंटिशियस रूट. आता ऍडव्हेंटिशियस रूट म्हणजे काय तर हा जो ऍडव्हेंटिशियस रूट आहे इट इज डेव्हलप्ड फ्रॉम अदर दॅन रॅडिकल. म्हणजे ह्या ठिकाणी रॅडिकलला सोडून बाकीचा जो पार्ट आहे ह्याच्या मार्फत रूटची
डेव्हलपमेंट ह्या ठिकाणी केली जाते. ओके, म्हणजेच काय, ऍडव्हेंटिशियस रूट्स दीज आर डेव्हलप्ड फ्रॉम एनी पार्ट other than the radical. Okay, and such type of the roots these are formed, this type of the root these are developed from the base of the stem as well as node or with the help of the leaves. बघा ह्या ठिकाणी हे जे पार्ट्स आहेत, हे जी रूट सिस्टीम आहे, ही रूट सिस्टीम ह्या ठिकाणी कशा मार्फत डेव्हलप होणार आहे, बेस ऑफ द स्टेम, नोड किंवा ह्या ठिकाणी लीव्स मार्फत. ओके, सो हियर इट इज ऑल्सो नोन एज द फायब्रस रूट. ह्या ठिकाणी ह्या ऍडव्हेंटिशियस रूटलाच ह्या ठिकाणी काय म्हणलं जातं, फायब्रस रूट. बघा हे रूटचं जे स्ट्रक्चर आहे हे स्टेम पासून डेव्हलप झालेलं आहे लाईक दिस. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्णतः हा फायबर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप झालेला बघायला मिळतो. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ फायब्रस रूट. बघा सगळे जे मोनोकॉट जे प्लांट्स आहेत, ऑल monocotyledonous plants, all monocotyledonous plants, there is presence of a adventitious type of the roots. maize, wheat, sugarcane अशा प्रकारचे जे प्लांट्स आहेत ह्यांच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हेंटिशियस रूट्स हे बघायला मिळणार आहेत. बघा थोडंसं जर तुम्ही हे ऍडव्हेंटिशियस रूट्सचं जे स्ट्रक्चर, इथं तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, नोड्स बघायला मिळतात. नोड्स आणि इथं काय आहेत, हा जो भाग आहे ह्याला काय म्हणलं तर इंटरनोड. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द इंटरनोड. हे एवढं आपल्याला काय डिटेलमध्ये नको आहे, परंतु इथे स्टेम मार्फत डेव्हलपमेंट होते, म्हणजे इथून बघा इथून सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, रूट सिस्टीम ही तयार होते. ह्याला काय म्हणलं तर स्टिल्ट रूट म्हटलं जातं लाईक दिस. ओके, सो विथ हेल्प ऑफ दॅट स्टिल्ट रूट फॉर्मेशन इज ऑल्सो टेक्स प्लेस. आता हे काय करणार आहेत, हे जे पार्ट्स आहेत हे रूटला ह्या ठिकाणी हा जो सॉइलचा जो पोर्शन आहे ह्याला घट्ट चिकटवून ह्या एनकरेज करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. कारण की बघा शुगर केनची जी लेंथ आहे ती खूप उंच असते, स्टेम वीक असतं, परंतु ती झाडाची जी उंची आहे ती खूपच ह्या ठिकाणी इरेक्ट असते आणि मग त्या वाराच्या ह्या ठिकाणी करंटनुसार काय होऊ शकतं, ते जे शुगर केनचं जे धाट आहे ते पडू शकतं. मग त्यासाठी काय केलं जातं, इथे एनकरेज केलेलं असतं. हे जे नोड्स आहेत ह्या नोड मार्फत आणखीन डेव्हलपमेंट झालेली असते रूटची. ओके, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज द फायब्रस रूट. बघा जर तुम्ही शुगर केन्सचं जर मुळापासून जर उपटलं त्याचं जे खोड आहे तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची रूट सिस्टीम बघायला मिळतात. ओके, सो लाईक दिस हियर these types, that is the adventitious roots, these are present in some plants as a part of the vegetative propagation. ह्याचा उपयोग या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन साठी सुद्धा केला जातो. दिस टाइप ऑफ द रूट सिस्टीम, adventitious root system, it is also useful for the growth of the vegetative growth or the vegetative propagation. काही प्लांट्स मध्ये म्हणजे युफोर्बिया नावाचे जे प्लांट आहे ह्याच्यामध्ये ॲज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणून ह्या ऍडव्हेंटिशियस रूटचा या ठिकाणी वापर केला जातो. ठीक आहे, तर हे दोन टाइप्स आहेत, टॅपरूट आणि ऍडव्हेंटिशियस रूट. ओके, टॅपरूटचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. सगळे जे डायकॉट प्लांट्स आहेत, जे नावं तुम्हाला डायकॉटचे येतात ते एक्झाम्पल्स तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकताय. पी, बीन, सनफ्लावर, मँगो लाईक दिस. आणि ह्या ठिकाणी ऍडव्हेंटिशियस रूट किंवा फायब्रस रूट मध्ये एक्झाम्पल्स तुम्ही सगळे मोनोकॉट लिहू शकताय. नेक्स्ट पॉइंट आहे मॉडिफिकेशन ऑफ द टॅपरूट. आता मॉडिफिकेशन याचा अर्थ काय आहे, व्हेन द रूट सिस्टीम इज शो द अदर फंक्शन्स ॲज कम्पेअर टू द मेन फंक्शन. मेन फंक्शनला सोडून जर काही रूट सिस्टीम जर एखादं वेगळं एक स्पेशल टाईपचं फंक्शन जर करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, इट इज अ मॉडिफिकेशन्स ऑफ द रूट सिस्टीम. ओके, सो हियर नॉर्मल फंक्शन पेक्षा त्या रूट सिस्टीम मध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस तयार झालेले असतात. ओके, सच टाइप ऑफ द रूट्स दीज आर कॉल्ड ॲज दी मॉर्फोजेनेस ऑर मेटामॉर्फोज्ड रूट्स. त्याला काय म्हणू शकतो तुम्ही, मेटामॉर्फोज्ड रूट्स. सो अकॉर्डिंग टू द मॉडिफिकेशन्स ऑफ रूट त्यातला पहिला प्रकार आहे फॉर द स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. बघा काही जे रूट सिस्टीम्स आहेत ह्या ठिकाणी अन्न साठवून ठेवण्याचं काम करत असतात. ओके, सो व्हेन द टॅपरूट it stores the food and therefore the root system is shows the certain type of the body shape किंवा certain type of the root shape which is mainly changed here.
that is the swollen, fleshy and also it develops into a definite shape. या ठिकाणी त्या रूट सिस्टीमचा एक पर्टिक्युलर शेप तयार झालेला असतो. ओके, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, here the modifications of the root and this type of the roots are mainly useful for the storage of the food particles. तर ह्याचा उपयोग या ठिकाणी फूड मटेरियल स्टोअर करून ठेवण्यासाठी साठवण्यासाठी केला जातो. ओके, सो द मेन प्रायमरी रूट it becomes or it is mainly converted into a swollen as well as the fleshy structure. या ठिकाणी जो मेन प्रायमरी रूटचा जो पार्ट आहे तो प्रायमरी रूटचाच पार्ट या ठिकाणी ॲज अ फूड स्टोरेज म्हणून या ठिकाणी वापरला जातो. ओके, बट समटाइम हियर द हायपोकोटाइल पार्ट ऑफ द एम्ब्रियो ॲक्सिस इट इज ऑल्सो अटॅच्ड हियर. या ठिकाणी जो हायपोकॉटिल जो रिजन आहे एम्ब्रियो मधला तर तो सुद्धा या ठिकाणी ऍड केला जातो. अँड अदर दॅट इज द सेकंडरी रूट सिस्टीम, टर्शरी रूट सिस्टीम्स, दीज आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ द सोलन पार्ट. या ठिकाणी जी सेकंडरी टर्शरी रूट सिस्टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी थोडी हेअर लाईक प्रोजेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. सो हियर ऑन द बेसिस ऑफ द स्वोलन टॅप रूट these root systems, that is the food storage, this type of the modification is classified into further types. त्यातला पहिला प्रकार आहे फ्युजिफॉर्म रूट. बघा या ठिकाणी फ्युजिफॉर्म रूट मध्ये जी मेन ॲक्सिस आहे किंवा मेन जो प्रायमरी जो रूट असणार आहे तो मध्ये स्वोलन असणार आहे. ओके, that is the swollen part which is mainly present in the middle portion and tapering towards the both the ends. बघा या ठिकाणी ह्याचे जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे. पहिला प्रकार आहे फ्युजिफॉर्म रूट. फ्युजिफॉर्म रूट. बघा या फ्युजिफॉर्म रूट मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा या ठिकाणी हे त्याची स्टेम्स आहेत. ओके, हा सॉइल आहे लाईक दिस. तर ह्या ठिकाणी हा जो पोर्शन असणार आहे हा टॅपरिंग आहे. दोन त्याचे जे एंड्स आहेत ते टॅपर झालेले आहेत लाईक दिस. ओके, आणि हा जो मधला जो भाग आहे तो काय असणार आहे, फुगीर असणार आहे. इट इज स्वोलन. आणि परत त्याचा जो ॲक्सिस आहे तो परत काय असणार आहे, टॅपरिंग असणार आहे. ओके, स्वोलन ॲट द मिडल पोर्शन अँड टॅपरिंग टुवर्ड्स दी बोथ द एंड्स. This type of the root system is called as the fusiform root, and that's why here the shape of the root system it is spindle shaped. ह्याचा आकार कसा असणार आहे, स्पिंडल शेप्ड असणार आहे. याचे एक्झाम्पल काय आहे, रॅडिश. मुळा सगळ्यांना माहित आहे. बरेच जण मुळा गाजरासारखा सुद्धा खात असताय तुम्ही जेवण करत असताना. ओके, रॅडिश सगळ्यांना माहित आहे. मुळा हा खूपच इसेन्शियल फूड मटेरियल म्हणून या ठिकाणी नोंद आहे त्याची. त्याच्यामध्ये रिच अमाउंट ऑफ द न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात. ओके, सो दॅट्स वाय हियर दिस रॅडिश इज द एक्झाम्पल ऑफ दिस फ्युजिफॉर्म रूट. दुसरा प्रकार आहे कोनिकल रूट. सेकंड टाइप इज कोनिकल रूट. बघा कोनिकल रूट मध्ये काय असणार आहे, द ब्रॉड बेस. ह्या ठिकाणी ब्रॉड काय असणार आहे, बेस असणार आहे and narrow at the apex. The root system, that is the primary root system, is broad at the basal portion and narrow at the apex portion. Okay, so this type of the root system is called as a conical root and example सगळ्यांना माहितच आहे. ओके, तर ह्याचं जे एक्झाम्पल जे आहे ते आहे कॅरट. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ कॅरट. Like this. एक्झाम्पल आहे कॅरट. गाजर सगळ्यांना माहितच आहे. ओके, तर हा जो प्रकार आहे हा कोनिकल रूटचा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार काय असणार आहे, नॅपिफॉर्म रूट. थर्ड टाइप इज कॉल्ड ॲज अ नॅपिफॉर्म रूट. याला काय म्हणलं जातं, नॅपिफॉर्म. नॅपिफॉर्म म्हणजे या ठिकाणी बेस ऑफ द प्रायमरी रूट सिस्टीम इज हायली स्वोलन. खूपच फुगीर असणार आहे. स्पेशली इट इज स्पेरिकल इन शेप. गोलाकार असणार आहे, पूर्णतः
आकाराचा या ठिकाणी तुम्हाला ह्या रूट सिस्टीमचं स्ट्रक्चर हे बघायला मिळणार आहे. अँड इट इज अब्रप्टली नॅरोवर ॲट द अपेक्स पोर्शन. या ठिकाणी त्याचा बेस जो आहे तो कसा असणार आहे, अब्रप्टली नॅरोवर. ओके, सो दिस टाइप ऑफ द रूट सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ नॅपिफॉर्म. नॅपिफॉर्म म्हणजेच काय, पूर्णतः गोलाकार ह्याचं जे रूट असणार आहे, म्हणजे प्रायमरी रूट कसं असणार आहे, इट इज हायली स्वोलन. ओके, लाईक दिस. सगळ्यांना माहितच आहे एक्झाम्पल काय आहे, बीट. सगळ्यांना हे आवडतं आहे. ओके, HB पर्सेंटेज हे जर खाल्लात तुम्ही रोजच्या आहारामध्ये ॲज अ सॅलड म्हणून, हे तीनही पदार्थ जर घेतले, तीनही जे रूट्स जर तुम्ही खात असाल तर तुमची डेफिनेटली त्या ठिकाणी HBचं जे कंटेंट आहे ते डेफिनेटली वाढणार आहे. ओके, बघा, इट इज हायली स्वोलन. आणि ह्या ठिकाणी असे छोटे छोटे काय असतात त्याचे रूट सिस्टीम, म्हणजे सेकंडरी रूट्स आणि टर्शरी रूट सिस्टीम इथंच वरच्या बाजूला या ठिकाणी डेव्हलप झालेली तुम्हाला बघायला मिळते. ओके, so this is called as a napiform root. This is called as a napiform root. Beetroot is the example. So these are the different types of the root system according to the food storage. Okay, the taproot, they are mostly stores good amount of the food material, good amount of the nutritious food material, and that's why here they are swollen as well as fleshy in structure, and it also developed a definite shape. Okay, so primary root, it is main storage type of the root, and therefore on the basis of the swollen part, this root system, these are divided into these three different types: fusiform, swollen in the middle portion, and tapering at the both the portion. दोन्ही बाजूचे कसे आहेत, टॅपर झालेले आहेत. रॅडिशचे एक्झाम्पल आहे. ओके, कोनिकल रूट, दॅट इज ब्रॉड ॲट द बेस अँड नॅरो ॲट द अपेक्स. फक्त बेस त्याचा ब्रॉड आहे आणि त्याचं जे अपेक्स आहे ते नॅरोवर असणार आहे, ह्याला म्हटलं जातं कोनिकल रूट. आणि तिसरा जो प्रकार आहे दॅट इज द नॅपिफॉर्म रूट. इट इज हायली स्वोलन, खूपच स्वोलन आहे. इट इज ऑलमोस्ट स्पेरिकल इन शेप, अँड दॅट्स वाय हियर the other, that is the tail portion or the apex portion, it is abruptly narrower. Okay, so this type of the root is mostly present in a beetroot. beetroot मध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे नॅपिफॉर्म रूट्स हे बघायला मिळतात. ठीक आहे, प्रत्येक जे टाइप्स आहेत त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते नीट लक्षात ठेवा. डेफिनेटली तुम्हाला ह्यावरती नीटला क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. मॅच द कॉलम्स म्हणून सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर नेक्स्ट जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे फॉर रेस्पिरेशन. द रूट सिस्टीम, इट इज फर्दर डिवायडेड इनटू द नेक्स्ट टाइप. मॉडिफिकेशन ऑफ रूट मध्ये दुसरा प्रकार आहे फॉर द रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन मध्ये जो टाइप आहे निमॅटोफॉर्म्स आणि रेस्पिरेटरी रूट. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. हा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.